मॅडम, तुम्हाला एक सांगू, तुमच्या समद्या चिंता समद्या काळजा देवी आईवर सोडून द्या. देवी आई लई दयाळू आहे, कुणाचं कधी बी वाईट नाही होऊ द्यायची. तुमच्या समद्या चिंता काळजा तिच्यावर सोडा आणि निश्चिंत व्हा. मॅडम, तुम्ही हाय ना इथं? मी प्रदक्षिणा घालून येतो. देवी आई, माझ्या ऋषीच्या मनात त्या कमळीबद्दल कुठलाच विचार येऊ देऊ नकोस. ती कमळी मला माझ्या आणि माझ्या ऋषीच्या आयुष्यात नको आहे ग. गुरुजी, अहो तुम्ही हे काय बोलताय? माझ्या सुखाला कुणाची नजर लागणार आहे काय? फक्त एक चूक आणि सगळं संपणार. म्हणजे नेमकं काय होणार आहे? खूप मोठं षडयंत्र रचलं जाणार आहे. सगळं होत्याचं नव्हतं होणार आहे. गमावलेलं सगळं जाणार. तुम्ही नेमकं काय बोलाले मला तर काय बी कळना झालंय. गुरुजी, गुरुजी जरा इसकटून सांगा ना. तिला सांभाळ. ती तुझ्यापासून लांब आहे. या महिन्याची 15 तारीख खूप कठीण आहे. तिच्यासाठी तो दिवस खूप अवघड जाणार आहे. 15 तारीख, 15 मार्च. अरे देवा, 15 मार्च म्हणजे यांचा वाढदिवस. गुरुजी, 15 मार्चला तर यांचा वाढदिवस आहे. काय होणार आहे तेव्हा? तुला कसं माहिती 15 मार्चला राजांचा वाढदिवस असतो? दोन वेणी लॉस्ट. चेहऱ्याचा कलर कुठे गेला? उडला. ओ राईट 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 राईट. चेहऱ्याचा कलर तर उडेलच ना. इंग्लिश तर बोलताच येत नाही ना आम्हाला. ए चपटे. ए निंगे, एक मिनिट. अनिका, थँक्यू. म्हणजे मनापासून तुझा आभार मानतोय. तू लई चांगली पोरगी आहेस बघ. हा म्हणजे कवा कवा तू अडग्यागत असं चिडतीयास वागतीयास, पर तू मनानं लई निर्मळ आहेस हे मला कळलं. अगं तुझ्या मनात जे येईल ते तू सरळ सगळ्यांसमोर बोलून टाकतेस. म्हणूनच काल तुझी ग्रॅन्या जी चुकली ते तू सगळ्यांसमोर कबूल केलंस की नाही? तू मला टॉन्ट मारतेस का माझी मस्करी करतेस? हा, जोक करशील माझ्यावर? अगं नाही नाही, खरं मनापासून बोलायलोय. त्यामुळे आता तुझं काय बी कसलं बी मला वाईट वाटणार नाही. आता मला तू काय आणि कशी आहेस हे चांगलंच कळलंय बघ. त्यामुळे तुझ्याबद्दल माझ्या मनात कसलाच राग ईर्ष्या असलं काही बी नाही. आता जे काय आहे ते फक्त आणि फक्त प्रेम आहे तुझ्याबद्दल.